नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील नाना नानी पार्कला मा जिजाऊ सृष्टीच्या धर्तीवर विकसित करून माता रमाई आंबेडकर पार्क असे नाव देण्यात यावे या मागणीकरता नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते, जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, शहराध्यक्ष संजय कवटेकर, ॲडव्होकेट भीमराव हाटकर, रमेश गोडबोले, सुभाष काटकांबळे, प्रकाश दीपके, कोंडदेव हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मनपाचे उपायुक्त संधू यांना भीमशक्ती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले। नाना नानी पार्क हे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या खास निधीतून ते पार्क उभारण्यात आलेलं आहे आणि मातोश्री रमाई आंबेडकरांचं नाव जर त्या पार्कला दिलं तर ते एक उचित असं सुसंगत अशी ती मागणी आहे। आम्ही इतर ठिकाणी कुठेही ती मागणी केली नाही, कारण माता रमाईच्या त्यागाला ते नाना नानी पार्क ज्येष्ठांचं जे पार्क आहे ते असं सुसंगत असं नाव आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या नावानं ते उचित स्मारक राहील आणि विशेषतः या शासनाने जो लेटेस्ट जे काही निर्णय घेतला आहे की सगळ्या शासकीय संस्थांना महापुरुषांचे नावं देणं। आपला IT आतापर्यंत 40 वर्षापासून होता, पण आता गुरु गोविंद सिंगाचं नाव आपण दिलेलं आहे। तेव्हा महानगरपालिकेनं हे पुरोगामित्वाचं पाऊल उचलावं आणि नाना नानी पार्कला रमाईचं नाव द्यावं, एवढीच आमची विनंती आहे। आज आपण जो प्रश्न विचारलात की नाना नानी पार्कला माता रमाईच का नाव द्यावं, हे आमचं एक साधारण उदाहरण सांगतो दादा की आज आपण पूर्ण जिल्ह्यातले पत्रकार आहात आणि या जिल्ह्याच्या भौगोलिक अभ्यास आपण केलात तर जे काही आपले बहुजनांचे मान्यवर आहेत त्या बहुजनांचे मान्यवर कोणत्याही मार्गाला नाव नाही, कोणत्याही गार्डनला त्यांचं नाव नाही, कोणत्याही स्मारकाला त्यांचे नाव नाहीत, ना स्मारक नाहीत। तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा एवढी मोठी वस्ती आहे आमची, 2.5-3 लाख समाज आहे आणि ते 2.5-3 लाखाच्या समाजाला एक आमच्या बहुजनांच्या जे मार्गदर्शक आहेत त्यांचे कुठेही स्मारक नाही, नाव नाही, हे आमचा एक सर्वात मोठा उद्देश आहे। आणि या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नाव देण्याकरिता आमचा जे जिजाऊ सृष्टी हिंगोली नाक्याला निर्माण केलेली आहे त्याच धर्तीवर ते नाना नानी पार्क विकसित करून माता रमाई आंबेडकर त्यांचा गौरव आणि त्यांचा स्मारक, त्यांचा पूर्णकृत पुतळा त्या ठिकाणी व्हावा, जिजाऊ सृष्टीच्याच धर्तीवर माता रमाई पार्क व्हावा ही आमची मागणी आहे। भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं गेले अनेक वर्षापासून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या नाना नानी पार्क उद्यानाला त्यांचे नाव देण्यात यावे याच्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आलेलं आहे। वारंवार निवेदनं प्रशासनाला दिलेलं आहे। सर्वप्रथम मी आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो, पण एक तशीच खंतही व्यक्त करतो की आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला हे त्यांच्या नावाच्या म्हणजे त्या प्रशासनाला वारंवार आठवण करून द्या इच्छिते, त्यासाठी आम्हाला धरणं आंदोलन करावं लागलेलं आहे। पण त्याचाच एक वारंवार फॉलोअपमुळे एक गोष्ट आज निश्चित झाली की त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत प्रशासनाला कधी रिप्लाय दिलेला नव्हता, पण आज आम्हाला त्यांच्याकडनं एक प्रशासनाकडनं एक रिप्लाय आलेला आहे आणि त्याची प्रत आम्हाला आता माननीय आयुक्त साहेबाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि आमच्या मागणीचा कुठं ना तरी उल्लेख करून का येणाऱ्या काउन्सिलमध्ये ठराव मांडून तो शासनाकडे प्रस्तावित करण्यात असे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। नाना नानी पार्क या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं नाव देण्यासाठी भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे आंदोलन चालू आहे। निश्चितपणे आंदोलन होत आहे, पण याची दखल प्रशासनानं घ्यावी, आज घेतलेली आहे। त्याबद्दल मनपा प्रशासनाचे आम्ही आभार मानतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आज या देशामध्ये जातीवादी शक्ती आज नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केल्यामुळं त्यागमूर्तीचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यागमूर्तीचं नाव नाना नानी पार्क या ठिकाणी देण्याची मागणी आमची आहे। तसेच जे चळवळीचे केंद्र म्हणून जय भीमनगर असतील, आंबेडकर नगर असतील, खोब्रागड नगर असतील, नवामोडा असतील या ठिकाणची बौद्ध वस्तींना हे जवळचं केंद्र ठरावं, यासाठी या त्यागमूर्तीची या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।